तर नमस्कार मित्रांनो, मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलो आहोत वैद्य उपाहारगृहाला. आणि ते म्हणजे इकडे वैद्य उपाहारगृहामध्ये मिसळ खूप चांगली भेटते. तर ही जे हॉटेल आहे जे जवळपास 1910 पासून इथं पुण्यामध्ये आहे. आणि याचं लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही इकडे येऊन नक्की विजिट करा. हे हॉटेल सोमवार ते शुक्रवार चालू असतं, रविवार ते शुक्रवार चालू असतं. शनिवारी इकडे बंद असतं. आम्ही शनिवारी इकडे येऊन गेलो, शनिवारी इकडे ऑफ असतं. सो तुम्हाला बघू शकता मागचं हॉटेल आहे, खूप छोटं असं आहे आणि खूप जुनं आहे. हे हॉटेल हिरव्या रस्त्यासाठी फेमस आहे, जो काही मिसळमध्ये ज्यांचा हिरवा रस्सा भेटतो ह्यासाठी फेमस आहे. तर आपण सकाळ सकाळी आलो आहे, आपल्याला थोडा वेटिंग करावं लागलं कारण की आतमध्ये खूप गर्दी आहे. सो आपण नंबर लावलेला आपला. तर तुम्हाला इकडे यायचं असेल तर थोडासा टाईम काढून या, पण बघूया आपण टेस्ट करून की किती टेस्ट आहे किंवा किती छान आहे, किती वेगळ्या पद्धतीचं आहे. तर चला तर बघूया आपण इकडे मिसळ कशी भेटते किंवा काय काय ऑप्शन आहे. चला. तर आपली ऑर्डर आपण दिली होती आणि इकडे पोहे, त्याचबरोबर बटाट्याच्या भाजी आणि मटकी हे 3 टाकून झालेले. आणि त्यानंतर ना हा जो ग्रीन रस्सा आहे तो जो की इकडचा फेमस आहे. त्याचबरोबर शेव पण तुम्ही बघताल तर इकडे आय थिंक ते बनवून आणलेली स्पेशल अशी शेव आहे. त्याचबरोबर पोहे आणि तुम्हाला 1 वाटी इकडे रस्सा दिला आहे. त्याचबरोबर रस्सा तुम्ही आपण किती वेळा घेऊ शकता. त्याचबरोबर 2 स्लाईस आहेत ब्रेडच्या. पुण्यामध्ये काही ठराविक मिसळच्या बाबतीतच तुम्हाला ब्रेडचे स्लाईस भेटल्या जातात. जसं की तुम्ही श्रीकृष्ण भुवनला गेला तिकडे तुम्हाला ब्रेडच्या स्लाईस भेटतील. बेडेकर मिसळला गेला तिकडे तुम्हाला ब्रेडच्या स्लाईसेस भेटतील. आणि इकडे आपण आता आलो वैद्य मिसळ. तिन्ही मिसळ खूप फेमस आहेत. तुम्ही एकदा तर जाऊन बघा. आणि तुम्ही याचे व्हिडिओ जर बघितले नसेल तर तुम्ही आमच्या चॅनलला व्हिजिट करा. चॅनलवर तुम्हाला या तिन्हीचे व्हिडिओ नक्की तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही तिकडे जा आणि व्हिजिट करा. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्राबरोबर शेअर करा. 30 वर्ष किती वर्ष? 30 वर्ष 1978 पासून. क्वालिटी आता जी क्वालिटी आहे ना तेव्हा याची क्वालिटी काही फरक क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही. क्वालिटी इज बेस्ट. चला. तुम्ही बघितलं असेल आपल्याकडे शेव बरोबर म्हणजे मिसळ बरोबर आपल्या 2 पाव स्लाईस भेटले लादले. रस्सा पण आणि मटकी आहे रस्स्यामध्ये. बटाटा पण होता का? बटाट्याची भाजी खुर्च्याकडे खुर्च्यात 50-60 वर्ष. स्लाईस पण केवढी मोठी स्लाईस पण अशी मोठी भरपूर मोठी क्वांटिटी पण चांगली आणि फ्रेश आहे. अमित उपाहारगृह म्हणजेच अमित मिसळ आणि हे दोन्ही आउटलेट एकाच याचे आहेत, एकच ब्रँडचे आहेत. तर आपण इकडे आलेलो आहोत खास म्हणजे आज उपवासाचे काय पदार्थ इकडे त्यांच्याकडे भेटतात ते बघूया. तर आपण 2 गोष्टी घेतलेल्या आहेत इकडे. एक आहे उपवासाची खिचडी आणि मिसळसुद्धा भेटते, पण मिसळ आपण नाही घेतली. आणि एक भेटतो तो वडा सॅम्पल म्हणजे एक उपवासाचाच आहे तो एक आयटम आहे. आणि हा आपला समोर बघू शकता आपण तुम्ही सगळ्या गोष्टी पूर्ण काउंटर सेपरेट आहे इकडे. तुम्ही येऊन कधी पण खाऊ शकता. मस्त असं आहे काय मे बी नेहमीच अवेलेबल असते ह्या गोष्टी.
आणि दुसरी गोष्ट आहे, इकडे तुम्ही बटाट्याची चटणी आहे बघितलं असाल आणि खिचडी टाकली त्यांनी त्याच्यामध्ये. त्याचबरोबर मस्त असा रस्सा आणि हे सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. जर मिसळमध्ये बघितलं तर मिसळमध्ये अजून 4-5 गोष्टी तुम्हाला ॲडिशनल भेटतील याच्यामध्ये. पण मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही इकडे एकदा या आणि एकदा तुम्ही ट्राय करा आणि सांगा की इकडे कसं भेटलं. तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. तर चला आपण ट्राय करूया. आपण दोन्ही गोष्टी घेतलेल्या आहेत आणि आपण बसून एका ठिकाणी आपण खाऊयात आणि मग तुम्हाला रिव्ह्यू सांगतो याचे. मित्रांनो, आपण इकडे खिचडीसुद्धा ट्राय केली होती म्हणजे साबुदाणा. आणि दुसरं आपण केलं होतं वडा. तो वडा जो बनवला आहे तो आपण उपवासाचे कचोरी टाईप कसं असतं तर सेम त्या टाईपमध्ये बनवला आहे, नारळाचं हे असं आतमध्ये किंवा बटाट्याचं स्टफिंग करून आतमध्ये. तर मी तुम्हाला रेकमेंड करेल की इकडनं वडा सॅम्पल जे आहे ना ते तुम्ही एकदा तरी ट्राय करा. 40 रुपयाला तुम्हाला इकडे भेटतं ते. पण एक नंबर बेस्ट आणि बेस्ट टेस्ट आहे जी आपण आजपर्यंत म्हणजे असं वेगळं पुण्यामध्ये तुम्हाला काहीतरी भेटेल खायला. आपलं सांग, आपलं एक सांग. तर मित्रांनो, ही बघा, ही आपली दर्पण मिसळ आपण आत्ता ऑर्डर केली आणि ती आपली ऑर्डर आलेली आहे आत्ता. तर ऑर्डरमध्ये तुम्ही बघितलं तर इकडे तुम्हाला एका बाउलमध्ये मिसळ म्हणजे मिसळचं जे हे आहे फरसाणा आणि बाकीच्या गोष्टी, शेव, फरसाणा, मुरमुरे किंवा कांदा आणि ह्या गोष्टी आहेत. एका याच्यामध्ये त्यांनी आपल्याला सॅम्पल दिले, ठीक आहे, खूप सारा कट असा दिला आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरं जे ह्याच्यामध्ये आहे ते पाव आहे आणि पावाच्या बरोबर त्यांनी त्यांची जी स्पेशल शेव आहे ती थोडीशी तुम्हाला दिलेली आहे. त्याचबरोबर ॲडिशनल कांदा आणि लिंबू जर तुम्हाला पाहिजे असेल, कांदा, लिंबू आणि टोमॅटो ते सुद्धा इकडे दिलेलं आहे. सो ही एक गोष्ट मला चांगली वाटली, कारण की जनरली बाकीच्या कुठल्याही मिसळमध्ये तुम्हाला ही गोष्ट ॲडिशनल दिली जात नाही. आणि ही मिसळ जी आहे ती 70 ते 75 रुपयाला तुम्हाला मिळते. तर तुम्ही इकडे या नक्की आणि ही मिसळ ट्राय करा. आपण ट्राय करून बघूया. तर मित्रांनो, आपण आता दर्पण मिसळ ट्राय केली आणि एकदम छोटंसं आउटलेट आहे, मस्त आहे, छान आहे. टेस्ट बघायला गेलं तर एकदम युनिक आहे. जे आपण पुण्यामध्ये बऱ्याच ज्या मिसळ खाल्ल्या त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आणि युनिक व्हर्जन आहे. थोडी तिखट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिकडे तर्री मागून घ्या. म्हणजे ऍक्च्युली ह्या मिसळमध्ये स्पेशालिटी तुम्ही जर बघायला गेला तर त्यांची जी शेव आहे ती एकदम क्रिस्पी आणि विदाऊट ऑइली ही होती. आणि तुम्ही जर त्यांना जर मागितली पुन्हा जरी तुम्ही जर शेव मागितली थोडीफार टेस्टला, तुम्हाला तर देतात. कांदा वगैरे ह्या सगळ्या तुम्हाला अनलिमिटेड आहे, तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. कारण की बाकीच्या बऱ्याच मिसळमध्ये आपण जिकडे गेलो तिकडे आपल्याला एक्स्ट्रा पे करावं लागलं. सॅम्पल जरी घ्यायचं होतं तरी आपल्याला ते एक्स्ट्रा पे करावं लागलं. इकडे तसं काही करावं लागत नाही. आणि 75 रुपयाला मला तर वाटतं ही गोष्ट वर्थ आहे. फक्त तुम्हाला इकडे येऊन थोडा वेळ 5 ते 10 मिनिटं जागेच्या अभावी तुम्हाला वाट बघावी लागेल. सगळ्यात महत्वाचं, जर तुम्हाला टायमिंग इकडचा बघायचा असेल कोणत्या टायमिंगमध्ये इकडे मिसळ तुम्हाला मिळेल, तर साधारण सकाळी 8:30 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत तुम्हाला इकडे तुम्ही केव्हाही या, तुम्हाला मिसळ इकडे मिळेल. आणि तुम्ही पण जर समजा संध्याकाळी मोस्ट ऑफ द टायमिंग त्यांनी सांगितलं की 4-4:30 नंतरनं संपते, माल संपला तर आम्ही पुन्हा बनवत नाही. सो साधारण तुम्ही 4-4:30चा टायमिंग पर्यंत पकडून चाला की या टाइम पर्यंत तुम्हाला इकडे मिळेल. ठीक आहे. आणि आजचं जे दुसरं ठिकाण आहे आपले नाश्त्याचे ते म्हणजे बेडेकर मिसळ. आणि पुण्यामध्ये जर तुम्ही आलात आणि बेडेकर मिसळ जर तुम्ही खाल्ली नाही तर म्हणजे नक्की काहीच नाही केलं आहे. सो आपण आज पहिल्यांदा बेडेकर मिसळला आलो आहे आणि इकडे आम्ही ऑर्डर केली आहे बेडेकर मिसळ. सो इकडे तुम्ही बघू शकता त्यामध्ये 2 स्लाईस दिलेले आहेत आणि थोडंसं फरसाणा, त्यामुळे थोडेसे पोहे आणि कांदा आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. त्याचबरोबर आता इकडे ते रस्सा तुम्हाला म्हणजे ही प्लेट तुम्हाला घेऊन सेल्फ सर्व्हिस आहे इकडे, तुम्हाला घेऊन यायचं आहे
स्वतः सगळे टेबल सिस्टम आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला अगोदर नाव इकडे आल्यानंतर पहिल्यांदा रजिस्टर करावं लागेल तुमचं, आणि तुमचा नंबर ज्यावेळी येईल त्याचवेळी तुम्हाला आतमध्ये एंट्री दिली जाते. तोपर्यंत तुम्हाला बाहेर बसावं लागतं. आम्ही इकडे जवळपास अर्धा तास थांबलो होतो. अर्ध्या तासानंतर आमचा नंबर लागला. आज रविवारचा दिवस असल्यामुळे थोडंसं गर्दी थोडी जास्तच होती. आणि पार्सली तुम्ही घेऊ शकता किंवा ऑनलाईन तुम्ही ही ऑर्डर करू शकता झोमॅटो आणि स्विगीच्या माध्यमातून. पण इकडे तुम्ही बघू शकता, इकडे कंटिन्यू भट्टी जी आहे ती कंटिन्यू चालू आहे. जिकडे तुमचा रस्सा हा प्रिपरेशन होतो आहे. हा बघा, आता आपल्याला त्यांनी रस्सा दिला आणून. तर रस्सा तुम्हाला एक वाटी बी भेटली जाते, आणि बाकीचं जे आहे तुमच्या ताटामध्ये जाते. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काय लागेल तर तुम्हाला ते एक्स्ट्रा ऑर्डर करावं लागेल, आणि त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतील. इकडची सिस्टम अशी आहे की तुम्हाला अगोदर थोडेसे पैसे त्यांच्याकडे ठेवावे लागतात. म्हणजे समजा 100 रुपये तुम्ही 90 रुपये ही मिसळची प्राईज आहे, सो तुम्हाला 100 किंवा 150 रुपये तुम्ही ठेवता तिकडे, आणि त्याच्यामध्ये जे काय राहतील तुम्ही एक्स्ट्रा काय ऑर्डर केलं तर तुमचे कट करून तुम्हाला नंतरनं दिले जातात. सो मी आता टेस्ट करतो आहे. इतकी छान अशी टेस्ट आहे, आणि ह्याची ॲक्च्युली रस्स्याची टेस्ट खूप वेगळी आहे, युनिक आहे. सध्या पहिली बाईट ज्यावेळी मी घेतो त्याची, त्यावेळेस ते थोडंसं असं स्वीट लागतं, आणि थोड्या वेळानंतरनं मला थोडंसं तिखट जाणवतं त्याच्यामध्ये. फरसाणाही थोडासा युनिक आहे, जो मी बऱ्याच ठिकाणी ऑब्झर्व केलं तसं तशा प्रकारे नाही आहे, थोडासा वेगळाच आहे. तुम्ही नक्की एकदा इकडे येऊन एकदा ट्राय करा आणि सांगा तुम्हाला ही मिसळ कशी वाटली. मिसळची कॉस्ट येते. जर 90 रुपये किंवा 92 रुपये कॉस्ट आहे. जर तुम्ही पाव जर बरोबर नाही घेतले तर विथ पाव जर घेतलं तर 2 पावाच्या स्लाईस, त्याचबरोबर मिसळ, असं 100 रुपये तुम्हाला प्राइसिंग पडते. तर इकडे मिसळमध्ये तुम्ही बघताल तर आतमध्ये मस्तपैकी पोहे आहेत, त्याचबरोबर बटाट्याची भाजी आहे, कांदा आणि लिंबू एक दिलेला आहे, त्याचबरोबर शेव आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला असं वाटते की म्हणजे प्रत्येक गोष्टी तेवढ्याच इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये, पण त्याचबरोबर जसं जो रस्सा आपण जो बघतो आता मस्त असं, त्याला एकदम छान असा कलरसुद्धा आहे, आणि त्याची टेस्ट एकदम भारी, म्हणजे एकदम भारी. मी आजपर्यंत जेवढ्या मिसळ खाल्ल्या त्याच्यामध्ये ही सगळ्यात वेगळीच होती. याची टेस्ट एक वेगळीच आहे. म्हणजे बेडेकरची टेस्ट जी आहे ती बेडेकरच्या ठिकाणी म्हणजे ती थोडीशी वेगळीच लागते, आणि ही वेगळी लागते. म्हणजे तुम्ही एक मिसळ खाऊन तुमचं पोट नक्कीच भरणार नाही, किंवा तुम्हाला पुन्हा अजून एक मिसळ घेण्याची इच्छा होते. तर तुम्ही आजपर्यंत जर इकडे आला नसाल तर तुम्ही नक्की इकडे या आणि एकदा व्हिजिट करा, आणि तुम्हाला ही मिसळ कशी वाटली किंवा काय, तर हे नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका. तोपर्यंत मी जरा मिसळकडे लक्ष देतो. जर तुम्ही अजून चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा जर असेच काही प्लेसेस असतील पुण्यामध्ये जे खूप चांगले आहेत आणि ते तिकडे जाऊन व्हिडिओ बनवायला पाहिजे असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा.